जय हिंद, जय महाराष्ट्र. रामकृष्ण हरी, गुरुदेव दत्त. हे बघा, आज गावात येऊन बघा, आज आम्ही 1 ते 8 दिवसापूर्वी एक डाळी मूग तूर डाळ करायला टाकली होती. तर ती आता आणायला निघालो बघा. ती कोकळेवाडी नावरे इथं ते आता मशीन झालेलं आहे ते नवीन. तर तिथं जायचे बघा. पण ते पण कसं आहे, ते पाण्यासाठी पण आज खात जायचे. ती डाळ तिथं कशी करतात. आता आमची आवली पेट्रोल आणण्यासाठी निघाली बघा. आता हे बघा, आता आवली पेट्रोल द्यायची. वाढवा बंद करून चालतो. इथे कोकळेवाडी इथे बघा, मिल झाली बघा नवीन. डाळ मिल, बेसन मिल. तर इथं बघा ते डाळ तयार करून मिळते बघा. नाहीतर पूर्वी ते शिरूरला ते रामलिंग ते बरेच लांब होतं, पण आता हे जवळ झाले पहा. बघू आपण कशी. हे बघा, इथे डाळ करायचं मशीन आहे बघा. इथून मटेरियल टाकून इथून ते पाईपने आतमध्ये जाते बघा. चांगला धंदा आहे हा डाळ मिलचा. तर हे प्रथमच पाहतोय मी हे डाळ करण्याचं. नाही तर पहिलं पूर्वी असंच जात्यावर करत होती, पण आता हे चांगलं नियोजन आहे डाळ करण्याचं. मी आता डाळ करून दिली, हावली घेतली. त्या नंबरावर स्कॅनर का? लाल 21 जवळजवळ 6 वर्ष झाली. 6 वर्ष झाली. नाव काय म्हणले आपलं? कृष्णा कोकडी. कृष्णा कोकडी. बघा, यांनी त्या कोकडेवाडीमध्ये मिल टाकली बघा. कारण आम्ही पूर्वी डाळ करायला जायचो तर ते शिरूर पाच जावळा निघू त्या साईडला जायचो, पण आता इथं जवळ झाले त्यामुळे आता हे बरंच माहीत झालं. हे कधी माहीत नव्हतं. तर इथं डाळीचं बघा चांगलं नियोजन आहे कोकडेवाडीमध्ये. तर इथं आणि दर हा हे बघा, ही डाळी एकदम सुंदर अशी डाळ बनते बघा. तूर डाळी, पांढऱ्या तुरीची डाळ, पांढऱ्या तुरीची डाळ आहे. आणि हे म्हणजे रेट काय म्हणजे तुमच्या करण्याचे रेट आपण 12 रुपये किलोने करतो. करायला 10 किलो 60 किलो डाळ पडते. 12 रुपये किलो. 12 रुपये किलो म्हणजे तुरी मटकी सगळ्याचं म्हणजे 12 रुपये किलो. हे बघा, ही एक डाळ आहे बघा, ही मुगीची डाळ. बघा किती सुंदर अशी डाळ आहे बघा. विदाऊट कॉस्टिक सोडा, विदाऊट पॉलिश. हा, विदाऊट सगळं वाची डाळ, घरगुती डाळ. यात कोणतंही केमिकल आपण वापरत नाही. बरोबर. आपण पूर्णपणे ऑर्गॅनिक मोहरीचं तेल किंवा सोया तेल याच्यावर पूर्णपणे डाळी काढल्या जाते. डाळी काढल्या जाते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं डाळ म्हणजे ते तयार करून सुद्धा ते स्वतः पण विकतात. तर बाहेरच्या रेटपेक्षा 10-20 रुपये कमी करून ते सुद्धा डाळीची विक्री पण करतात ते. त्यामुळे इथं लोकांना डाळी इथं घ्यायला खरं फायदेच आहे. सगळी तूर डाळ, मूग डाळ, उडीद डाळ. कोणी काय होतं, कोण डीलर नाही मध्ये, कोण काय नाही, एजंट नाही, डायरेक्ट कस्टमर दुकान विकणारा. त्यामुळे इथं लोकांना पण घ्यायला परवडतं. पण थोडं आहे जरा यायला लांब, पण एकदम जर 10-5 किलो डाळ लागत असेल तर इथं येऊन माणसाने किंवा शेतकऱ्यांनी समजा विकण्यापेक्षा मार्केटला आपल्याला डायरेक्ट थांबून त्यांना डाळ पाडून देतो आपण. डाळ पाडून तसं बी करता. बरं, चांगलं आहे नियोजन, चांगलं आहे बघा. हे शेतकऱ्याला या डाळीची आवश्यकता आहे. धन्यवाद. हे बघा, आता आम्ही डाळ करून निघालो बघा. आणि खरोखर म्हणजे या डाळीचा एक घरगुती व्यवसाय चांगला आहे बघा. खरंच मला तो आवडला बघा. तर डाळीचा असं प्रत्येक म्हणजे गावामध्ये जर खरं असं जर मशीन जर आणलं तर सर्वांना डाळी बघा अशा चांगल्या प्रकारे मिळतील. आणि हा एक सुशिक्षित बेकारांचा हा चांगला व्यवसाय बघा. खरंच या व्यवसायासाठी आणि थोड्याच भांडवलात म्हणजे काय जास्त भांडवल पण लागत नाही. तर त्यासाठी बघा असं जर व्यवसाय चालू केला तर खरंच म्हणजे एका कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल बघा. तर मला ते मशीन आवडलं. तर ते मी बरीचशी चौकशी केली त्यांच्याकडं कसं काय ते सगळं नियोजन बघितलं मी. तर बघू, समजा भविष्यात आला योग तर त्याचं डोकं चालू झाला मशीनचं. तर धन्यवाद. रामकृष्ण हरी, गुरुदेव दत्त. व्हिडिओला लाईक करा, शेअर करीत जा, काहीतरी कमेंट करीत जा. कमेंट फार थोड्या येतात, तर कमेंट येऊ द्या जरा.